नाशिकमध्ये आता पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिला ह्या आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकच्या पंचायत समिती कार्यालयावरती महिलांचा हंडा मोर्चा आज आला होता। नाशिकच्या बेळगाव ढगा विल्लोळी या ठिकाणी अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने महिला आता आक्रमक झाल्या आहेत। हातात भारताचा झेंडा घेऊन मोर्चेकरी पंचायत समितीमध्ये आज आले होते। एल्गार कष्टकरी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने हा हंडा मोर्चा काढण्यात आला होता। आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा असा इशारा देखील यांनी यावेळेस दिला आहे। गेले 3 महिने आम्ही सतत म्हणजे जानेवारीपासून आम्ही सतत वेगवेगळ्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करावी आणि जलजीवन सारखी योजना आहे, इतकी चांगली योजना आहे, करोडो रुपये त्यासाठी केंद्रात दिले, जागतिक बँकेने देखील दिलेले आहेत। त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्ही गेली सतत संघर्ष करतो, परंतु हे गेंड्याच्या कात्रीचं जे प्रशासन आहे ते त्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि 2020ला जो एक शासन निर्णय आला की या योजना कशा राबवाव्या याचं तर यांनी पार म्हणजे आपण त्या बट्ट्याबोळ केला आहे, त्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेलेली आहे या प्रशासनाकडनं। आम्ही आज जे इथं आंदोलन जे करतोय ते विल्लोळी या ठिकाणी गेले 21 कुटुंब आदिवासी कुटुंब राहतात आणि ते मजुरी करून भूमिहीन कुटुंब आहेत सर्व, ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। यांना पिण्यासाठी पाणी नाही। नाशिक मुंबई जो नॅशनल हायवे आहे तो हायवे त्यांना क्रॉस करून त्या साईडला जावं लागतं, त्यांना जावं लागतं आणि त्यांचा जीव धोक्यात घालून तिथे त्यांना एक हंडाभर पाणी आणावं लागतं। या ठिकाणी एका मुलीचा गेल्या 2 वर्षापूर्वी हंडाभर पाण्यासाठी जीव गेला होता। मी प्रशासनाला सांगितलं की त्यांना तिथे पाण्याची व्यवस्था करा, त्यांना नळाचं कनेक्शन द्या। आम्हाला तिला ग्रामपंचायतीने सांगितलं, ग्रामसेवकांनी सांगितलं, बीडीओ मॅडम देखील आम्हाला ते सांगितलं की ते अतिक्रमण करून राहतात, त्यांना नळ कनेक्शन देता येणार नाही। असं शासनाच्या कुठल्या शासन निर्णयात आहे का की त्यांना अतिक्रमण केल्यामुळे त्यांना पाणी देता येणार नाही? तर शासन निर्णय आम्हाला दाखवावा, त्याच्या मागणीसाठी आम्ही आज आलो। जोपर्यंत आमच्या आमच्या त्या पाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था होत नाही, तिथं टँकर सुरू होत नाही किंवा तिथं कनेक्शन दिलं जात नाही, तोपर्यंत इथे एकही महिला एकही आंदोलक घरी जाणार नाही, अशी भूमिका आम्ही संघटनेच्या वतीने घेतली। मी एल्गार कष्टकरी संघटनेचे माध्यमातून आलो आहे। आम्हाला रोजचं म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाले आहे, तरी महिलांना आताही पाण्यासाठी रोज 2 किलोमीटर पायी जावं लागतं। ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे आहे। जे अधिकारी असतात त्यांचं गरीबातल्या गरीब झोपडीकडे दुर्लक्ष असल्या कारणामुळे आता ही परिस्थिती निर्माण झाली आहे। त्याकडे सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन जनतेचे प्रश्न पाण्यासंदर्भात मार्गी लावावा। तुषार ठेपले, अटल न्यूज, नाशिक।